राजाराम रेगे हा सातत्याने आपल्या संपर्कात होता, फक्त एकदाच भेटल्याचा रेगेचा दावा हेडलीने पाडला खोटा। हेडलीच्या साक्षी दरम्यान 26/11 हल्ल्यावेळी अतिरेक्यांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप कोर्टात सादर। हेडलीने 3 जणांचे ओळखले आवाज। 26/11च्या अगोदर पुण्यातही जाऊन आला होता हेडली। आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेची ही केली होती रेकी। मुंबईतील मेक इन इंडियाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। देश विदेशातल्या उद्योजकांसोबत सरकार सामंजस्य करणार। बीकेसीत भरलंय भव्य प्रदर्शन। इशरत जहां आणि इतरांच्या निशाण्यावर होते मोदी, अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे। गुप्तचर विभागाचे माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांचा दावा। पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान। अमित घोडा आणि राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत। 12 वाजेपर्यंत 30.80% मतदान। काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान। चकमकीत 2 जवान शहीद। चकमक अजूनही सुरू। 9 जवानांचं पार्थिव सियाचीनमधून लेहसाठी रवाना। साताऱ्याच्या सूर्यवंशींचं पार्थिव उद्या पुण्यात आणणार। दापोलीत सुरू आहे कासव संवर्धन केंद्र। आतापर्यंत 43,000पेक्षा जास्त पिलांना दिलं जीवदान। आणि मुंबईतल्या एसी लोकलचा फर्स्ट लुक पहा फक्त IBN लोकमतवर।